बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 18. रात्रीचे 8 वाजले. जेवण तयार झालं होतं. संगीतानं आणि सुनीतानं सगळ्यांना जेवायला वाढून हॉस्पिटलला न्यायचे डबे भरून पिशवीत घालून ठेवले व त्या घरी गेल्या. सर्वांनी जड मनाला 4-4 घास पोटात ढकलले. तेवढ्यात रात्री 8:30ला येणाऱ्या एसटीचा आवाज आला. पाठोपाठ ज्योतिबा शामरावाच्या घरात गडबडणं आला व कमळाबाईची सासू वारल्याचा निरोप दिला. ज्योतिबा गडहिंग्लजला काही कामानिमित्त गेला होता. वस्तीच्या गाडीनं परत येताना उंबरवाडीच्या स्टँडवर त्याला हा निरोप मिळाला होता. बातमी ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटलं. शामरावला उंबरवाडीच्या स्टँडवर उतरवायचं आणि हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर सुभाषला परत पाठवून देऊन उंबरवाडीच्या स्टँडवर येऊन थांबायला सांगायचं. म्हातारीवर अंत्यसंस्कार झाल्यावर त्याच गाडीतनं शामरावनं गावाकडे परत यायचं असं ठरलं. जेवणाची पिशवी उचलून दोघंही गाडीत जाऊन बसले. गाडीत बसल्यावर पाटलांनी सुभाषला तसं समजावून सांगितलं. ठीक आहे असं म्हणत सुभाष आपलं गाडी चालवायचं काम करू लागला. पाटील बंधू डोळे मिटून निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचार करीत गप्प बसून राहिले. दोघांचंही मन दुःख आणि तणावानं भरून गेलं होतं. त्यांच्या जीवनात निर्माण झालेल्या दुःखासमोर म्हातारी मेलेल्याचं दुःख त्यांना काहीच वाटत नव्हतं. श्यामा, उद्या सकाळी सुभाष संघ तू आणि महादबा हॉस्पिटलात येवा. शिरपा आणि कोणीतरी आलं तर त्यासनी बी घेऊन येवा. महादबा येतोय तसं आम्ही कोल्हापूरला जाऊन पोरासनी हुडकून येऊया. बघूया तिकडे तरी पोरं गावतात काय ते. आणि महत्त्वाचं म्हणजे घरातला बैलांचा फोटो तेवढा नैसरता घेऊन ये. त्यातला पोरांचा फोटो वेगळा करून पोलीस ठाण्यात नेऊन द्यायला पाहिजेत. पाटलांनी चालू गाडीत शामरावला असं सांगितलं. ठीक आहे दादा, काय बी करून पोरासनी हुडकून काढायलाच पाहिजेत बघ. शामराव. उंबरवाडी गाव आल्यावर शामरावला तिथं उतरवून गाडी पुढे धावू लागली. हॉस्पिटलच्या आवारात पोचल्यावर पाटील गाडीतनं उतरले व सुभाषला परत पाठवून दिलं. आत गेल्यावर हातातली पिशवी त्याने रुक्मिणीच्या समोर ठेवली व ते आशाजवळ जाऊन कॉटवर जाऊन बसले. आत्ता कसं वाटतंय माझ्या पोरगीला? प्रेमाने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिची विचारपूस केली. बरं वाटतंय आबा. खरं दिवसभर तुम्ही कुठे यायला नाहीसा इकडं? अगं लेकी, उद्यापासनं आमचा ऊस घालण्यावर जाणार आहे. उद्या सकाळीच माणसं ऊस सोलायला चालू करणार आहे. ते त्याच कामासाठी मी गावात थांबलो होतो. पोरांबद्दलचं सत्य लपवण्यासाठी पाटील खोटं बोलले. अशा गप्प राहिली. पण रुक्मिणीच्या मनाला मात्र हुरहुर लागलेली. ती हुरहुर तिला गप्प बसू देईना. पण विचारायचं कसं? विचारलं तर शिव्या देणार. मग काय करू? शेवटी शिव्या देऊ दे, नाहीतर धरून बडवलं तर बडवू दे, म्हणून मन घट्ट करून तिनं पाटलांना विचारलंच. शांताच्या माहेर बिहारला जायला नव्हते असं ना? तुला कितीदा सांगायचं का की डोसकं बिस्कं फिरलंय तुझं? इथं माझ्या पोरीचा आजार बघून माझ्या काळजाचं तुकडं व्हायल्यात आणि तुला त्या पोराचं पडलं यावेळी. इथनं गेल्यावर तूच जाऊन तुझ्या लाडक्या लेकाला आण आणि त्याला पदराबुडी झापून घेऊन बस आणि तुम्ही दोघं माई लेकर सुखात राहा. पाटील रागानं तिच्याकडे पाहत असं बोलले. तसं नवई, दिसभर बी इकडे यायला नाहीसा म्हणून विचारलं. सुभाषला विचारलं तर ते बी काय नीट सांगायला नाही. तिकडं काय चाललंय ते आम्हासनी कसं कळायचं? आई, कशाला एकसारखं तेच तेच विचारत राहतेस? आबावर एवढा बी विश्वास नाही होय तुझा? नाही घे ग माझ्या लेखी परत विचारित. खरं पोरासनी जाऊन मारतील बिरतील म्हणून भीती वाटते ग मला. डोळं पुसत रुक्मिणी आशाला बोलली. मला तेवढंच काम आहे होई तुझ्या पोराला मारायचं?
आता पुढं बघून गप्पच ते डब्यातलं जेवण काढ आणि पहिलं माझ्या पोरला 4 घास चारीव आणि पाहिजे तर तू बी गिळ. सगळ्या गोष्टींचा वैताग रुक्मिणीवर निघाला. तुम्हासनी जेवण देऊ? रुक्मिणीने शांतपणे खाली मान घालून डब्यातलं जेवण काढलं व पाटलांना असं विचारलं. नको मला, मी जेवून आलो या. पाटलांनी रागातच सांगितलं. नंतर रुक्मिणीनं आशाला भरवलं. आशाचं खाऊन झाल्यावर ती पण खाऊ लागली. पाटील दिवसभराच्या घटनांचा विचार करीत खाली मान घालून बसून राहिले. ते त्याला लावून चोळलीस नव माझ्या पोरीच्या हातापायाला? रुक्मिणी जेवत असताना मध्येच त्यांनी चढ्या आवाजात तिला विचारलं. चोळलं ना तर रोज सकाळचं आणि संध्याकाळचं चोलतो या आणि तिला धरून चलिवतो या बी. थोड्या वेळानं रुक्मिणीचं जेवण आटोपलं. डबा फडक्यात बांधून पिशवीत घालून ठेवला व तिनं अंथरून टाकलं. अक्काची सासू आज संध्याकाळी वारली म्हण. अंथरुणात आडवं होता होता पाटील रुक्मिणीला बोलले. अरे देवा, मग तुम्ही तिकडे जाऊन आल्या असा? रुक्मिणीनं काळजीनं विचारलं. मी जायला नाही, श्यामाला लावून दिलं या तिकडं. तो माझ्या संकटच आला होता, त्याला हुंबरवाडीत सोडलं आणि मी इकडं आलो. सुभाषला मागेर लावून दिलं त्याला गावाकडे घेऊन जायला. पाटलाने असं सांगितल्यावर रुक्मिणी काहीही न बोलता अंथरुणात पडून राहिली. दिवसभराच्या धावपळीनं पाटलांचं अंग शिनून गेलं होतं. मन थकलं होतं. अंथरुणावर पडल्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टींनी निर्माण झालेल्या मनावरच्या ताणतणावामुळे त्यांना झोप येईना. एका मागोमाग घडणाऱ्या दुःखी घटनांनी ते कासावीस झाले. मन भयंकर उदास झालं. म्हातारी वारलेल्याचं त्यांना एवढं दुःख वाटत नव्हतं. ती तिचं पूर्ण जीवन जगून मरून गेली हे ते समजून होते. पण आशाचा लकवा आणि पोरांचं न मिळणं हे त्यांच्यासाठी एक भलं मोठं दुःख होतं. सगळ्या गोष्टींचा विचार करीत ते डोळे मिटून अंथरुणात पडून राहिले. विचार काही केल्या थांबेनात. एक दुःख कमी आहे म्हणून की काय, पोरांचं दुसरं मोठं दुःख नशिबानं माथी मारलं. आपल्या घरावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे असं त्यांना वाटू लागलं. ते चिंताग्रस्त झाले. आता करायचं तरी काय? माणसं पोरांना हुडकायला जातो म्हणत होती, त्यावेळी त्यांना अडवलं नसतं तर पोरं कदाचित सापडलीही असती. फार तर कुठल्या तरी पाहुण्याकडे किंवा शाळेतल्या एखाद्या पोराच्या घरात जातील व 1-2 दिवसात परत येतील असं त्यांना वाटलं होतं. पण तसं घडलं नव्हतं. 4 दिवस उलटून गेले तरी पोरांचा पत्ता लागत नव्हता. आपण रागापोटी फार मोठी चूक करून बसलो आहोत असं त्यांना वाटू लागलं. उद्या कोल्हापूरला जाऊन पोरासनी हुडकून यायचं. पोरं जर तिकडे गेली असतील तर ती नक्की सापडतील असा विचार करत रात्री केव्हा तरी त्यांना झोप लागली. बुधवारचा दिवस उगवला. घटना घडलेल्या दिवसापासूनचा 5वा दिवस. डॉक्टरांना भेटून अजून किती दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल याबद्दल पाटलांनी चौकशी केली. अजून 2-3 दिवस तरी थांबावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. कारण ते त्यांच्या डॉक्टर मित्राशी चर्चा करून त्यांच्या सल्लामसलतीनुसार वेगवेगळ्या आधुनिक इंजेक्शनचा व गोळ्या औषधांचा वापर करत होते. एखादा तरी औषधाचा चांगला उपयोग होईल व आशा काही प्रमाणात का असेना बरी होईल अशी डॉक्टरांना पण आशा होती. सकाळ संध्याकाळ 2 वेळा तेल लावून हातापायाला मॉलिश व चालण्याचं प्रॅक्टिस चालू ठेवण्यावर ते जास्त भर देत होते. कारण त्याच्यामुळे बराच फरक पडणार होता. आपण औषधोपचार करत असलेला पेशंट पूर्णपणे बरा झाला तर डॉक्टरांना सुद्धा खूप बरं वाटतं. याच गोष्टीमुळे त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. एकदा का प्रसिद्धी व मोठेपणा मिळाला की इलाजासाठी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांची रांग लागते. रुग्णांनी हॉस्पिटल भरून जातं. 10च्या दरम्यान सुभाष गाडी घेऊन आला. महादेव व शामराव गाडीतनं आले होते. सोबत आणलेला बैलांचा फोटो सुभाषजवळ ठेवून दोघंही हॉस्पिटलमध्ये गेले. आशाजवळ बसून त्यांनी तिची विचारपूस केली. शामराव 3 दिवसांनी परत आला होता. पोरांचं दुःख मनात दाबून तो दोघांशी बोलला. आशाची हालत पाहून महादेव मनातनं खूप दुःखी झाला. पोरगी अगोदर कशी होती आणि आत्ता कशी झाली असा तो विचार करू लागला. आशाच्या अंगावरची रयाज निघून गेली होती. ती पार कोमेजून गेली होती.
भाऊजी, शांताचा भाऊ येऊन भेटून गेला की नाही हो तुम्हासनी? पाटलांना जेवण वाढून देऊन रुक्मिणींना आशाचा भरवता भरवता शामरावाला असे विचारून तिनं अप्रत्यक्षरित्या संजयची व उमेशची चौकशी केली. 2 वेळा येऊन गेला की तो. पोरं बरी आहेत म्हणून सांगून गेला. 2-3 दिवस त्यासनी ठेवून घेतो आणि मागणं लावून देतो असं सांगून गेला आहे. शामरावानं मनावर दगड ठेवून रुक्मिणीला असं सांगितलं. तिला बरं वाटलं. मी गावाकडे जाऊन येतो. आजपासनं घाण्यावर ऊस जाणार आहे आमचा. तिथं जाऊन तिथली सगळी व्यवस्था लावायला पाहिजे ते. इथं हॉस्पिटलात बसून बसून बी लई कंटाळा येतोय मला. गावाकडे जाऊन जरा फिरून आलं की रातभर इथं राहायला काय बी वाटत नाही. जेवण आटोपल्यावर पाटील रुक्मिणीला बोलले. जावा तर मग. रुक्मिणी खाली मान घालूनच बोलली. आशाला प्रेमानं समजावून सांगून पाटील, शामराव व महादेव तिथनं बाहेर आले व गाडीत जाऊन बसले. गाडी कोल्हापूरला जाण्यासाठी संकेश्वर रोडला लागली. बैलांच्या फोटोतनं पोरांचे फोटे वेगळे करायचे असल्यामुळं पुढे वळणावर असलेल्या एका फोटोग्राफरच्या दुकानाजवळ सुभाषनं गाडी थांबविली. पाटलांना सोबत घेऊन त्यानं तो फोटोग्राफरकडे दिला. त्यातले पोरांचे फोटो वेगळे आणि मोठे करून लवकरात लवकर देण्याची पाटलांनी त्याला विनंती केली. 2 दिवसांनी देतो असं फोटोग्राफरनं सांगितलं. दोघंही परत गाडीत जाऊन बसले. गाडी कोल्हापूरच्या दिशेनं धावू लागली. संकेश्वरजवळ पोचल्यावर हातर्कीवरनं येणारा हायवे मिळाला. तोच हायवे पुढं कोल्हापूरला जातो. छोटा रस्ता सोडून गाडी हायवेला लागल्यावर सुसाट धावू लागली. तौंधी घाट उतरून गाडी निप्पाणीला ओलांडून पुढे गेली. निप्पाणीच्या पुढे वेदगंगा, दूधगंगा या नद्यांच्या खोऱ्यातला विस्तीर्ण असा भूप्रदेश पसरलेला होता. पुढं कोल्हापूरला लागून पंचगंगा वाहते. निसर्गाच्या वरद हस्ताने निर्माण झाला संपन्न भूप्रदेश व त्याचंच वरदान लावलेली ही भूमी. लाखो वर्षांच्या कालगतीनं बनलेला हा निर्मळ प्रदेश, वर्षानुवर्षे या पवित्र सरितांनी वाहून आणल्या गाळापासून सुपीक बनलेला हा प्रदेश. पश्चिम सह्याद्रीच्या कुशीतनं उगम पावलेल्या या नद्या कितीतरी हजारो एकर परिसरात नंदनवन फुलवत अखंड वाहतात. तिराकाठच्या जमिनीला स्वतःच्या अमृत समान पाण्यानं उपजाऊ व हिरवगार बनवत सातत्याची साक्ष देत शांत व निर्मळपणे वाहतात. या जीवनदायिन्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत उसाचंच पीक उभं होतं. पाण्यात खडा टाकल्यावर त्यावर जसे तरंग उठतात तसे वाऱ्याच्या झुळकेसरशी उसाचे तुरे डोलत होते. पानं सळसळत होती. त्या भागात साखर कारखाने झाल्यामुळे कारखान्यावर पोचवण्यासाठी उसानं गच्च भरल्या बैलगाड्यांच्या रांगा रस्त्याच्या कडेने पुढे सरकताना दिसतात. ट्रॅक्टरची तर गिनतीच नव्हती. हिरवेगार मळे दळे पाहून मनावरच्या तसल्या ताणतणावात सुद्धा पाटलांच्या मनाला काहीसं बरं वाटलं. शेतकऱ्यांच्या मेहनतीला आलेला रंग पाहून त्यांचा ऊर भरून आला. एका शेतकऱ्याला आणखी काय हवं? सुभाष दावणेला हा रस्ता पाठ झाला होता. तो सुसाटपणे गाडी चालवत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं बघित चला. योगायोगानं पुरं दिसली तर दिसली. कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यावर सुभाषनं सर्वांना सांगितलं. पापण्या न मिटता तिघांचीही नजर भिरभिरू लागली. पुढे गेल्यावर सुभाषने एस टी स्टँडच्या बाहेर एका ठिकाणी गाडी उभी केली. सगळेजण गाडीतनं उतरून स्टँडवर गेले. इकडं तिकडं नजर फिरवत त्या गर्दीत पोरं दिसतात का ते पाहू लागले. स्टँडवर सगळीकडे फिरून पाहिलं. आजूबाजूच्या हॉस्टेल्समध्ये व लॉजमध्ये जाऊन चौकशी केली, पण त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. नंतर सुभाष त्यांना रेल्वे स्टेशनकडे घेऊन गेला. तिथंही त्यानं सगळीकडे शोधलं. कदाचित रेल्वे पोलिसांनी त्यांना पकडून ठेवलं असेल म्हणून सुभाषनं त्यांच्याकडेही चौकशी केली, पण पोलीस रेकॉर्ड तपासल्यानंतर त्या नावाचं कोणीच नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. रेल्वे स्टेशनच्या बाजूचे सर्व हॉटेल्स व लॉज शोधून पाहिल्या, पण ते तिथेही नव्हते. सगळेच हताश व निराश झाले. रंकाळा तलावापासून पूर्ण शहरभर सुभाषने गाडी फिरवली. मध्ये मध्ये गाडी थांबवून त्यांनी लोकांना त्यांच्याबद्दल विचारलं, पण सर्वांकडून नाही असंच उत्तर मिळालं. शहरात एका ठिकाणी थांबून सर्वजण चहा प्यायले.
शहरातल्या एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवून सुभाषने गाडीत डिझेल भरलं. गाडी परतीच्या प्रवासाला लागली. आज पण निराशाच पदरी पडली. श्यामा, तू नि महादबा गावाकडे जावा. रातचं जेवण सुभाषकडनं लावून द्या. जेवण देऊन तू परत घरला जाईल. उद्या सकाळी तुमच्या संग शिरपाल आणि गंगारामला घेऊन यावा. उद्याला आजऱ्याला आणि चंदगडाला जाऊन पोरासनी हुडकून येऊया. तिकडं तरी गावत्यात काय ते बघूया. मी आता हॉस्पिटलात जातो. परतीचा 1.5 तासाचा प्रवास करून सर्वजण हॉस्पिटलजवळ पोचल्यावर गाडीतनं उतरताना पाटलांनी शामरावाला असं सांगितलं. त्यांचं मन भांबावून गेलं होतं. ते त्यांना शांत बसू देईना. सहकार्याने सुचवलेलं कुठलंच ठिकाण सोडायचं नाही म्हणून श्रीपती आणि गंगारामनं सुचवल्याप्रमाणे त्याने आजरा आणि चंदगडला जाऊन पोरांना शोधायचा निर्णय घेतला. ठीक आहे म्हणत शामराव व महादेव गाडीतच बसून राहिले. गाडी परत गावाकडे निघाली. आज लवकरच आल्या ऐसा. रात्री जेवणाचा डबा घेऊन येणारे पाटली संध्याकाळीच आल्यामुळे रुक्मिणीनं पाटलांना असं विचारलं. ऊस सोलायची सगळी व्यवस्था लावून दिली आणि आलो झालं. असं बोलतच ऊस असा टाकत पाटील आशाजवळ जाऊन बसले व तिच्या मानेखाली हात घालून त्याने तिला उठवून बसवलं. तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिच्याशी गोड बोलून तिची प्रेमानं विचारपूस केली. आशाला फार बरं वाटलं. आपल्या माणसाच्या प्रेमळ व सहानुभूतीच्या 4 शब्दांनी दुःखी माणसाचं दुःख खूप हलकं होत असतं. प्रेमानं हळूवार मारलेली फुंकर त्याला खूप काही देऊन जाते. त्याच्या मनाला फार बरं वाटतं. आपली काळजी घेणारा आपलं कुणीतरी प्रेमाचं माणूस आहे म्हणून त्याच्या मनाला उभारी मिळते. मनात एक नवी उमेद जागते. नवीन आशा निर्माण होते. आशाच्या बाबतीतही असंच होत होतं. पाटलांच्या प्रेमळ शब्दाने आणि डोक्यावरनं फिरवलेल्या त्यांच्या मायेच्या हातानं तिला खूप आधार मिळायचा. तिच्या दुःखी मनाला खूप बरं वाटायचं. तिच्या मनाला उभारी मिळायची. त्यांच्या मायेपुढे शरीराला मारलेला लकवा काहीच नाही असं तिला वाटायचं. आपल्याला एक दिवस नक्की बरं वाटेल असं तिला वाटायचं व ती खुश राहायचा प्रयत्न करायची. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.